ब्रेकिंग न्यूज. वाई येथे दक्षिण काशीचा दिव्य महाकुंभ. कृष्णा काठावर भक्तीचा महासागर. साधा नागूची उपस्थिती, शाही स्नान, महाआरती आणि लाखो भाविकांच्या साक्षीने वाईने रचला इतिहास. वाईत अवतरली दक्षिण काशी, जगाचे लक्ष वेधणाऱ्या लघु कुंभमेळ्याची भव्य सांगता. सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या वाई नगरीचे पुन्हा एकदा आपल्या आध्यात्मिक वैभवाची प्रचिती संपूर्ण देशाला दिली. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या भव्य लघुकुंभ मेळ्याची सोमवारी महाआरती, शाही स्नान आणि दिव्य मिरवणुकीने दणदणीत सांगता झाली. कृष्णामाईच्या पवित्र तीरावर भरलेल्या या अलौकिक सोहळ्याने लाखो भाविकांना भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या महासागरात डुबकी मारण्याचा अविस्मरणीय अनुभव दिला. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गणपती घाट परिसरात दररोज सायंकाळी होणारी महाआरती हे या लघुकुंभ मेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. हजारो दीपांच्या प्रकाशाने उजाळलेला घाट, मंत्रोच्चार, घंटानाद आणि हर हर महादेवच्या गगनभेदी जयघोषांनी संपूर्ण परिसर अक्षरशः काशीच्या गंगाघाटाची अनुभूती देत होता. हजारो भाविकांनी हातात आरतीची ताटे घेऊन सहभाग घेतल्याने कृष्णाकाठ भक्तीच्या तेजाने न्हाऊन निघाला. नागा साधूंच्या उपस्थितीने वाढली सोहळ्याची भव्यता. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागा साधू, महंत, आखाड्याचे प्रमुख आणि विविध संप्रदायांचे संत यांच्या उपस्थितीने वाईचे धार्मिक महत्त्व अधिक अधोरेखित झाले. सोमवारी सकाळी महागणपतीची आरती करून नागा साधू आणि संतांना रथ, घोडे आणि आकर्षक सजवलेल्या वाहनातून शहरातून भव्य मिरवणुकीने नेण्यात आले. गणपती घाट, शाहीर चौक, नगरपालिका परिसर, भाजी मंडई, जैन मंदिर, किसनवीर चौक, पोलीस स्टेशन आणि शिवाजी चौक या प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. ढोल ताशांचा कडकडाट, फुलांची उधळण आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण शहर उत्सवमय झाले होते. शाही स्नानाने आध्यात्मिक पर्वाची सांगता. भव्य मिरवणुकीनंतर गणपती घाटावर शाही स्नानाचा सोहळा पार पडला. नागा साधू आणि महंतांनी पारंपरिक पद्धतीने स्नान करून धार्मिक विधी पूर्ण केले. मात्र कृष्णा नदीच्या पाण्याच्या स्वच्छतेबाबत काही साधूंनी नाराजी व्यक्त केली. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने काही नागा साधूंनी स्नान टाळण्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता आणि व्यवस्थापनाबाबत प्रशासनाने अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची चर्चा भाविकांमध्ये रंगली. लाखो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 5 दिवस चाललेल्या या लघुकुंभ मेळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे 5 ते 6 लाख भाविकांनी या धार्मिक सोहळ्यास भेट दिली. महाआरतीनंतर नागासाधू, महंत आणि संतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी आशीर्वाद घेत आध्यात्मिक समाधान अनुभवले. मान्यवरांची उपस्थिती आणि आयोजकांचे कौतुक. या भव्य सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्याचे शिक्षण मंत्री नामदार पंकज भोईर, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच जैन समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहून आयोजनांचे कौतुक केले. वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या नियोजनामुळे हा लघुकुंभ मेळा यशस्वी झाल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. दानशूर संस्था आणि स्वयंसेवकांचे मोठे योगदान. लघुकुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या साधू संतांच्या भोजन, नाश्ता आणि प्रसाद व्यवस्थेसाठी अनेक दानशूर संस्था व व्यक्तींनी पुढाकार घेतला. नगराध्यक्ष अनिल सावंत, श्रीधर भाडळकर, विजय ढेकणे, काशीनाथ शेलार, सचिन घाटगे, दीपक नानावरे, प्रदीप जायगुडे, योगेंद्रगिरी महाराज, अरुणादेवी पिसाळ, ॲडव्होकेट दीप्ती पिसाळ, सरिता सावंत, जितेंद्र पिसाळ, निलेश मोरे, अजित गोडके, गजानन भोसले, संतोष जमदाडे, डॉक्टर पोरे, सुशांत गोळे, सचिन गांधी यांच्यासह शेकडो स्वयंसेवक, नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी आणि वाईकर नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त. लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने लघुकुंभ मेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन सेवा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जगभरात झळकले वाईचे आध्यात्मिक वैभव. कृष्णामाईच्या पावन तीरावर भरलेल्या या लघुकुंभ मेळ्याने वाईचे दक्षिण काशी हे बिरुद पुन्हा एकदा सार्थ ठरवले.
नागा साधूंची उपस्थिती, दिव्य महाआरती, शाही स्नान, लाखो भाविकांचा सहभाग आणि भक्तिमय वातावरण यामुळे हा सोहळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. याच लघुकुंभ मेळ्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पीटर भारावला, म्हणाला, हिंदू संस्कृतीतील आदरभाव अप्रतिम आहे. काशीची अनुभूती, कृष्णामाईची कृपा आणि लाखो भाविकांची श्रद्धा, वाईच्या लघुकुंभाने जगाला दाखवला भारतीय अध्यात्माचा विराट सोहळा. RPS स्टार न्यूज पत्रकार सारिका गवते. Thank you for having me. जय श्रीराम. जय श्रीराम. स्टारमध्ये तुमचं स्वागत आहे. मी शरीफ गौरी आणि आज आपण महागणपती घाट वाई येथे उपस्थित आहोत. इथे महाकुंभ मेळा भरलेला आहे आणि इथे लोकांचा महापूर लोटलेला आहे. तर आपण महाकुंभ मेळ्याविषयी लोकांचे मत जाणून घेऊ. बोला, तुम्हाला काय वाटतंय? अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. अतिशय सुंदर महाकुंभाला प्रतिसाद आहे लोकांचा उत्साह तुम्ही इकडे बघू शकता. इकडेही पहा, अतिशय सुंदर अशी लाईटची आरास पण केलेली आहे. महाप्रसादाची ऋषीमुनींसाठी केलेली सेवा अतिशय सुंदर आहे. वाईमध्ये येणाऱ्या सर्व ऋषींचं यथासांग स्वागत केलेलं आहे. आणि कृष्णाबाईची माहिती सांगाल तर कृष्णाबाई आपली श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे हुकूम पाहून पुढे जाऊन कराडला प्रीती संगम येथे कृष्णा आणि पौर्णिमेचा संगम होतो आणि पुढे जाऊन ती बंगाल महासंघाला मिळालेली आहे. कृष्णाबाईचं महत्त्व म्हणजे तिच्यावर 2 मोठे धरण आहेत. एक धरण म्हणजे दोन धरण आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडलेलं अलमट्टी असं सर्वात मोठं धरण माझ्या कृष्णाबाईवर आहे. कृष्णाबाई महाराज की